नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत महाराष्ट्र नाही जगातलं तर एकमेव मंदिर जे कोपरगाव या ठिकाणी आहे। या मंदिराचं नाव आहे श्री शुक्राचार्य महाराज मंदिर। जगामधलं एकमेव मंदिर ज्या ठिकाणी भगवान जे शुक्र आहेत, शुक्रजी महाराज आहेत, त्यांचं हे मंदिर आहे। शुक्र महाराज नेमकं काय आहेत याच्याबद्दल मला तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही, पण थोडक्यात मी तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणची जी वंशावळ आहे ती थोडक्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। ब्रह्मदेवांचे पुत्र जे की अंगिरस ऋषी होते आणि दुसरं होते भार्गव ऋषीजी। आणि त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता की कशा पद्धतीने संपूर्ण जे काही भगवंताची जी वंशावळ होती ती या ठिकाणी सांगितलेली आहे। यामध्ये शुक्राचार्य जे होते ते भार्गव ऋषींचे त्या ठिकाणी पुत्र होते असं आपल्याला म्हणायला हरकत नाही। आणि त्यानंतर जर वरती बघाल तर थोडक्यात ब्रह्मदेवांचे नातू म्हणून ओळखले जातात शुक्राचार्य। आणि हे शुक्राचार्य जे आहेत ते ऐश्वर्य, नेम, फेम, व्यवसाय, व्यापार, पैसा या सगळ्यांचं प्रतीक आहे। आणि या ठिकाणी आल्यावरती भरपूर सारे लोक त्यांचं जे आपण म्हणू शकतो की व्यवसायामध्ये ग्रोथ मिळवता असं या ठिकाणी बोललं जातं। परंतु या ठिकाणी अजून एक मला एक महत्त्वाचा मुद्दा जाणवला जो की मला खूप इम्पॉर्टंट वाटला, तो म्हणजे काय की इथे या कोपरगावमध्ये क्षत्रिय राजा ययाती व देवयानी यांच्या विश्वातील पहिला आंतरवर्णीय विवाह या ठिकाणी झालेला आहे। सो एवढं मोठं ठिकाण आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव या ठिकाणी आहे आणि त्याच्याबद्दल अजून भरपूर लोकांना माहीत नाही आहे। सो त्यामुळे ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, कोपरगावमध्ये शुक्राचार्य मंदिरात नक्की येऊन व्हिजिट करा। धन्यवाद।